विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्व भावी शिक्षक आणि कार्यरत शिक्षकांचे स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. टेक्स्टबुकचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन गोष्टी आणत असते. मला एक सांगायचं आहे की बघा, महा टीईटीची परीक्षा. आता महा टीईटीची परीक्षा म्हटलं की आपल्याला या ठिकाणी काय दिसते बाबा, सर्व नियम जाणून घ्या, नंतर पश्चाताप नको. तर एकंदरीतच जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना टीईटीच्या संबंधित सर्व नियम माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे. याने काय होते पोरांनो, नियम जर माहीत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने वागाल आणि त्या पद्धतीने वागाल तर पुढे कोणती चुकी आपल्या मार्फत होणार नाही. मग आता या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, मला काय सांगायचंय की आपण टीईटीची तयारी करत आहोत. टीईटीची सुरुवात जर आपण बघितली, बघा लक्षात घ्या, बेसिक पासून जाऊ आपण एकदम. तर साधारणतः इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी या स्तरावर आपल्याला शिक्षक म्हणून नियुक्ती या ठिकाणी दिसते आणि शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिक्षक पात्रता आपण सुरू केलेली आहे साधारणतः 2009च्या निर्णयापासून. आता बघा, शिक्षक पात्रतेची आवश्यकता बालकांना मोफत आणि शिक्षेच्या शिक्षणाचा जो अधिनियम आहे 2009 याच्यापासून पडली आणि शिक्षकासाठी टीईटी नावाची एक्झाम या ठिकाणी सुरू झाली. बरं, टीईटी एक्झाम दिल्याने तुम्ही शिक्षक लागाल काय? नाही नाही नाही. ओके, टीईटी एक्झाम दिल्याने तुम्ही शिक्षक बनण्यासाठी पात्र ठराल. तुम्हाला शिक्षक बनण्यासाठी टेटची एक्झाम या ठिकाणी त्याच्यामध्ये रँकिंग तुम्हाला मिळवावी लागेल. मग आता महा टीईटी पेपर मध्ये आपल्याला पेपर साधारणतः दोन स्वरूपाचे असतात. बघा, तुम्हाला जर पेपर या ठिकाणी तुम्हाला इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीचा शिक्षक बनायचं असेल, प्राथमिक शिक्षक तुम्हाला या ठिकाणी जर बनायचं असेल तर तुम्हाला पेपर 1 या ठिकाणी द्यावा लागतो पोरांनो. यासाठी डीएड किंवा आपलं डीएलएड हे आपल्याला शिक्षक पात्रता या ठिकाणी दिसून येते. मग साधारणतः आपल्याला या ठिकाणी हा मुद्दा कळलेला असेल. तुम्ही जर इच्छुक असाल इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचे जे उच्च माध्यमिक शिक्षक तुम्हाला बनायचं असेल, उच्च प्राथमिक शिक्षक तुम्हाला बनायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पेपर 2 हा पास करावा लागेल आणि हे दोन पेपर आपल्याला साहजिक टीईटीचे दिसून येतात. बरं, आपण एक गोष्ट ध्यानात ठेवजा, दोन्ही पेपर कोणाला द्यावे लागतात? जर इयत्ता पहिली ते 8वी साठी एखादा विद्यार्थी टार्गेट करत असेल तर त्याला दोन्ही स्तरावरचे पेपर या ठिकाणी द्यावे लागतील. म्हणजे एखादा टीईटी 1 पास झाला तर त्याला प्राथमिक शिक्षक आणि साधारणतः बीएड वाल्यांसाठी अशा प्रकारच्या गोष्टी खुल्या असतात. बरं, मग मला सरळ सांगायचंय बाबा की पहिली ते 5वी साठी पेपर 1 आहे, 6वी ते 8वी साठी पेपर 2 आहे आणि पहिली ते 8वी साठी पेपर 1 प्लस पेपर 2 आहे. आता डीएड तर बंद होत आहे, त्याच्यामुळे आता बीएडच राहिलेला आहे. त्याच्यामुळे पेपर कोणता द्यायचा ते आपण या ठिकाणी बघा. पेपर 1 आपल्याला माहित आहे, ज्या उमेदवारांना पहिली ते 5वी साठी शिक्षक बनायचं आहे ते पेपर 1 देतील. आणि मग पेपर 1 कसा आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. बघा, अधिकृत जर आपण या ठिकाणी टीईटी जून 2026च्या माध्यमातून या ठिकाणी जर गेलो, जी आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आपली होणार, त्याच्यामध्ये पेपर 1 पहिली ते 5वी साठी आपल्याला बेसिक शिक्षक पात्रता एसएससी मागतात. त्याच्यानंतर व्यावसायिक शिक्षक पात्रता जी आहे ती आहे डीएड किंवा समतुल्य शिक्षक आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे तुम्हाला डीएड जर केलं असेल तर प्राथमिक शिक्षक तुम्ही या ठिकाणी बनू शकता, त्याची पात्रता तुम्हाला दिसून येते. पेपर 2 साठी मात्र तसं नाही आहे. पेपर 2 साठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर पेपर 2 साठी आपल्याला इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी हा एक महत्वाचा पात्रता दिसतो आणि शैक्षणिक पात्रतामध्ये एसएससी प्लस पदवी आवश्यक असते आणि त्याच्यानंतर व्यावसायिक पात्रतेमध्ये तुम्ही या ठिकाणी बीएड आपल्याला करताना दिसतात किंवा समतुल्य शिक्षक आपल्याला किंवा बीएड आणि संबंधित शिक्षक पात्रता दिसते. बरं, डीएड सुद्धा आहे. डीएड किंवा समतुल्य शिक्षक आणि बीएड आणि समतुल्य शिक्षण अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतात, पण त्याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन होणं आवश्यक असते. अशा प्रकारे तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 साठी पात्र असू शकता. जर तुमच्याकडे लक्षात घ्या दोन्ही पेपर द्यायचे आहेत तर तुमच्याकडे एसएससी 10वी ग्रॅज्युएशन आणि संबंधित शिक्षणासाठी किंवा व्यावसायिक शिक्षकाची पात्रता म्हणजे डीएड बीएड तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन्ही पेपर देण्यास
पात्र असू शकता. ही नियमावली तुम्हाला ध्यानात ठेवावी लागते. बरं, पात्रतेच्या विषयी आपल्याला ह्या गोष्टी झाल्या. आता महा टीईटी परीक्षा कोण देते? महा टीईटीचे आयोजन महाराष्ट्राची साधारणतः राज्य परीक्षा परिषद जी पुण्याला आपल्याला दिसून येते, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून ही चालवली जाते. आणि सध्या जर ही ऑनलाईन झाली तर मग मात्र आपल्याला ही IBPS TCS पॅटर्न मध्ये दिसणार आहे. तर एकंदरीत परीक्षेचा शुल्क, वेळापत्रक, तारीख परीक्षा परिषद ठरवत असते. मग आता पेपर 1 मध्ये आलो मी. मला पेपर 1 द्यायचा आहे प्राथमिक शिक्षक बनण्यासाठी. मग पेपर 1 जर मला द्यायचा आहे, याची तयारी आपण सुद्धा तयारी करून घेतो. लक्षात घ्या, आपण आपल्या टेक्स्टबुकच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर याची तयारी करून घेतो. उदाहरणार्थ जर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आपली बाबा ही बॅच आहे, तुम्ही जर या ठिकाणी बघितली तर आपली ही बॅच आहे जिचं नाव आहे गुरु बॅच. आणि या गुरु बॅचच्या माध्यमातून सुद्धा आपण पेपर 1 पेपर 2 ची तयारी करून घेतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ऍडमिशन चालू आहेत. विद्यार्थी ही बॅच जॉईन करू शकतात. मी तुम्हाला सांगतो ही बॅच कशी जॉईन करायची. टेक्स्टबुक नावाचं ऍप डाउनलोड करायचं. त्याच्यानंतर ऑप्शन मध्ये होम नावाचं ऑप्शन येते. होम ऑप्शन मध्ये गुरु बॅच सर्च करायची आणि तिथे अंकुश सर हा कुपन कोड टाकला की तुम्हाला अंकुश सर कॅपिटल मध्ये तुम्ही बॅच परचेस करू शकता. बॅच घेऊ. सर फीस किती आहे बॅचची? फक्त 529 रुपयामध्ये तुम्ही दोन्ही एक्झाम साठी तयारी करू शकता. ओके, किंवा मी माझा इथे नंबर देत आहे 8975677873. यावर मला तुम्ही मेसेज टाकू शकता. कॉल करू नाही शकत कारण कॉल बिझी असल्यामुळे कॉल रिसीव्ह होत नाही बरं बहुतांच्या वेळा. तर तुम्ही मेसेज टाकू शकता, सर लिंक द्या, आम्ही तुम्हाला डायरेक्ट लिंक देऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बरं, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं दिसते की आपण या ठिकाणी आरामात ही बॅच जॉईन करू शकतो. मग आता एकंदरीत जर बोलायचं झालं तर आपण आपल्या लेक्चरवर ना की पेपर 1 मध्ये नेमकं काय. पेपर 1 मध्ये जर मी गेलो तर मला असं दिसते बाबा पेपर 1 मध्ये आपल्याला मुख्य घटक आहेत बाल विकास आणि अध्यापन शास्त्र. ओके, एक तर भाषा निवडायची आहे तुम्हाला. एक भाषा मराठी, एक भाषा इंग्रजी. इंग्रजी ज्याला भारी जाते ते बहुतांश वेळा हिंदीकडे कूच करताना आपल्याला दिसतात. ओके, त्याच्यानंतर गणित आणि त्याच्यानंतर परिसर अभ्यास हे आपल्याला या ठिकाणी भाषेच्या मध्ये माध्यम याला दिसतात. कळलं? CTET मध्ये खास करून हिंदीकडे वळतात. CTET कडे बोलत आहोत. ओके, हा. त्याच्यानंतर अभ्यासामध्ये जर एवढेच विषय आहेत तर याला प्रत्येकाला आपले 30 गुणांचे महत्व आहे. 30 गुण, 30 गुण, 30 गुण, 30 गुण आणि 30 गुण अशा प्रकारे हा 150 गुणांचा आपला पेपर आहे. मग पासिंग मार्क किती आहेत सर? पासिंग मार्क जर आपण बघितलं, एखादा विद्यार्थी पास झाला टीईटी कसं म्हणायचं, तर कॅटेगरी वाले विद्यार्थी जे आहेत SC, ST आणि OBC जे कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरी वाल्यांना साधारणतः 82 प्लस मार्क्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे. ओके, म्हणजे 82 च्या वर जर मार्क्स असतील त्याला तो पास या ठिकाणी होणार. म्हणजे एकूण गुणांच्या 55% गुण त्याला जर मिळाले तर तो पास मानला जातो. ओके, जर एखादा विद्यार्थी ओपन मध्ये असेल, ओपन मध्ये, तर त्याला साधारणतः 90 गुण या परीक्षेमध्ये घ्यावे लागतात. म्हणजे 60% गुणाने त्याला पास होणे गरजेचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि हीच त्याची जी मार्किंग आहे तो कॅटेगरी मध्ये आला होता का ते मग त्याच्या टेटच्या एक्झाम मध्ये कामाला आपल्याला पडते. उदाहरणार्थ जी आपली मेन एक्झाम आहे, ओके, टेटची, ज्याच्यातून स्कोर आपल्याला रँकिंग लागते, त्यावर डिपेंड आपलं हे आरक्षण सुद्धा कळते की तुम्ही ओपन मधून आहात की कॅटेगरी मधून आहात, असं आपल्याला या ठिकाणी दिसते. ओके, मग आता आपण जर पेपर 1 मध्ये गेलो तर विषयामध्ये आपल्याला बालक कसे शिकतात, बालकांच्या विकासाचे टप्पे काय आहेत, वैयक्तिक भिन्नता काय आहे, अशा अनेक गोष्टी पॅडॉलॉजी मध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, मग दुसरा मुद्दा येतो पेपर 2. आता पेपर 2 मध्ये थोडासा बदल दिसतो आपल्याला. पेपर 2 मध्ये आपल्याला इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी साठी दिसते बाल विकास आणि अध्यापन शास्त्र. ओके, हे आपल्याला साधारणतः 30 गुणांसाठी दिसेल. भाषा 1 आपल्याला 30 गुणांसाठी दिसेल. भाषा 2 आपल्याला 30 गुणांसाठी दिसेल. गणित आणि विज्ञान 2 पैकी बघा, एक तर तुम्हाला गणित
गणित घ्यायचंय किंवा विज्ञान घ्यायचंय 60 मार्क्ससाठी, एका वेळेला 2 सब्जेक्ट आहेत, त्याच्यामुळे इथे 30 आणि 30 हे 90 आणि हे असे 150 गुण बनतील. किंवा जर तुम्ही विज्ञानवाले नाहीये, गणितवाले नाहीये, तर हे नका घेऊ, तर तुम्ही सामाजिक शास्त्र घेऊ शकता, ज्याच्यामध्ये 3 विषय येतात, ज्याच्यामध्ये भूगोल, इतिहास आणि नागरिक शास्त्र हे 3 विषय देतात आणि याला 60 गुण असतात. म्हणजे हे 3 विषय कॉमन आहेत, हा हे 3 कॉमन आहेत आणि अशा प्रकारे यावर मार्किंग आपल्याला दिसते. हे रूल्स तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचे आहेत. आणि याही पेपरमध्ये समानता आपल्याला दिसते गुणांची, समानता आपल्याला त्या गुणांची दिसून येते. म्हणजे तिकडे सुद्धा 55% कॅटेगरी वाल्यांना आणि इकडे 60% आपल्याला गुण दिसतात. म्हणजेच 82 प्लस आणि 90 असे गुण आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यालाच टीईटी पास होणे म्हणतात. मग टीईटी पास झालं की काय सर? टीईटी विद्यार्थी पास झाल्यानंतर त्याला त्याला लायबिलिटी, साधारणतः त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती लाईफ टाईम आहे. तुम्हाला वारंवार टीईटी द्यायचं काम नाही आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकच वेळा टीईटी पास व्हायचं आहे. कारण टीईटीची व्हॅलिडिटी एक आयुष्यभरापुरती आहे, पूर्ण लाईफ टाईम आहे. त्याच्यापुढे नंतर तुम्हाला फक्त टेट द्यायची आहे प्रत्येक वर्षाच्या. मग आता शिक्षक भरतीची टेटची भरती आली, टेटची एक्झाम तुम्ही दिली, टेटची एक्झाम 200 मार्कची आहे. आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगले गुण भेटले 150 मार्क्स आणि साधारणतः जागा निघाल्या चांगल्या आणि त्या कट ऑफ मध्ये तुम्ही जर आले तर तुम्ही शिक्षक बनले. अशा प्रकारची ही पूर्णच्या पूर्ण प्रोसिजर असते. मग तुम्ही आज काय शिकले? आज तुम्ही शिकले की तुम्हाला पहिले टीईटी पास करायची आहे. आणि जर तुम्ही एक वेळा टीईटी पास झाले, लक्षात घ्या, तर तुम्ही शिक्षक बनण्याची पात्रता या ठिकाणी जिंकलेली आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे? मला म्हणायचं आहे की पहिले महाराष्ट्रातली एक्झाम तुम्ही टीईटी पास व्हा, लाईफ टाईम साठी याचं सर्टिफिकेट आहे. आणि सीटीईटी आपल्याला या ठिकाणी हे सेंट्रल साठी तुम्ही पास करू शकता. आणि हे पात्रता परीक्षा झाली. याच्यानंतर जी आपली टेट या ठिकाणी द्यायची आहे, या एक्झामच्या माध्यमातून मग तुम्ही काय करू शकता रे बाबा? मग तुम्ही लक्षात घ्या, टीचर एलिजिबिलिटी आणि इंटेलिजंट टेस्ट असं याला म्हटलं जाते. ही जी साधारणतः पात्रता परीक्षा आहे, यामध्ये 200 गुण आपल्याला दिसतात आणि खास करून मॅथ्स आणि रिझनिंग आणि पेडॉलॉजी या विषयावर प्रश्न येतात. त्याच्यामुळे त्यावरचे प्रश्न आपल्याला करता आले पाहिजेत. योग्य पद्धतीने करा आणि रँकिंग घ्या. चांगल्या प्रकारच्या जागा येत आहेत, 31,000 जागा या वर्षात भरलेल्या आहेत. पुढच्या वर्षी तुमचं सुद्धा यामध्ये नाव असावं अशी अपेक्षा आहे. पण त्याच्या आधी पहिले टीईटी पास करा. नियम सारे समजले असतील तर सुरुवात करा आजपासून अभ्यासाला आणि जॉईन करा आपली बॅच. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.